हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता माता पिता तया किया धन्य माता पिता तया किया धन्य माता पिता तया किया आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता पुत्र होती जे कन्या पुत्र होती जे तयाचा हरी वाटे देवा तयाचा हरी वाटे
तयाचा वाटे देवा कन्या पुत्र होती रे सासरी या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे दिवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घोडक्यांची सेवा तुका म्हणे मज घोडक्यांची सेवा परी माझ्या प्रेम पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावनी जादो चराचर नमस्ते शारदे देवी विना पुस्तकधारिणी वसृत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदाभव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपल्या हिता द्वासे जागता धन्य माता पिता तयाचया पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा प्रिय संत सज्जन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडले गेला अभंग देवी निवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा शारचरणाचा मानवी जीवनातील हितोपदेश करणारा अभंग विडा ठिकाणी जागा राहतो जागा असतो तुकोबाराय म्हणतात त्याच्या माता पित्यांना धन्यता प्राप्त हो धन्य माता पिता तयाची त्या चांगल्या माता पित्यांच्या पोटी जन्माला येणारी जी संतती असते जी मूळ असते ती सात्विक असली पाहिजे आणि त्या संततीपासून देवाला आनंद प्राप्त व्हावा कुणी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे यात आहे आदरणीय वंदनीय कैलासवासी
किसन हरिभाऊ गायकवाड आमचे चुलते यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमच्या या गायकवाड परिवारानं कुटुंबियानं आपल्या वडिलांची आठवण म्हणून प्रथम पुण्यस्मरण करण्याचं नियोजन आयोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. सन गायकवाड असतील, आमची दुसरी व्यक्ती श्रीमती भामाबाई कुंडलिक गायकवाड असतील, आमच्या तात्याबाई छलूबाई नरके असतील, बापू रमेश, श्रीमती सीमा सुनील जाधव याचा कार्यक्रम आहे. आता संगीताला फक्त जोडून संगीत कीर्तन केलं गेलं एवढाच फक्त. नाही तर बाकी संगीत प्रवचन करायचं कधी पटवत लागलं असतात, तबला लागला असता, पिंडी लागली असतात, दोन गाणारे लागलेच असतात. सगळं आयतं होतंच, फक्त बसलेलं उभं केलं तेवढं सुरू झालं सोन्यासाठी. आदिभक्तीपर्यंत कैलासवासी किसन त्या गायकवाड आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्ञात आहे. एक अत्यंत साधं भोळं आणि चेहऱ्यावरती सतत हसत भाव असणारे व्यक्तिमत्व. सगळ्यांसंग मनमिळवपणानं नातेवाईकांमध्ये, भावकीमध्ये, गावकीमध्ये सगळ्यांमध्ये मनमिळवपणाने राहून आपलं जीवन त्यांनी चांगल्या पद्धतीने व्यथित केलेलं आहे. एवढंच नाही तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, आळंदी पंढरपूरची वारी आणि भजनाबद्दल अत्यंत आदर आणि आवड असणारे व्यक्तिमत्व म्हणजे किसन आमचं. निमित्तानं परिसरातले, शिक्रापूर परिसरातले सगळे लोक भजनाला दरवर्षी मामा न सांगता हजर आहेत. आता त्यातली महत्वाची गोष्ट, मी जेव्हा आळंदीला गेलो आणि मला जरा चांगलं वाजवता येऊ लागलं तेव्हा ते म्हणायचं, जरा वाक्यानी का आपल्या मावल्याला बोलवा. अधिकारांनी बोलायचे, आपल्या मावल्याला बोलवा. आणि माऊली ते आवर्जून वाट पाहिजे. आणि मी आलो का इथली भजनी मंडळ तुमच्या आधीचा सगळा हा खेळ आहे, तुमच्या सगळ्यांच्या आधीचा हा खेळ आहे, तुम्ही नंतर आहे. खूप आनंदाने वाट पाहिजे एकमेकाची. मामा त्याला पुराव्याला आहे. आणि अतिशय भजन गोड, रात्रभर भजन गोड व्हायचं. भगवान दत्तात्रयांची निष्ठा त्यांच्या बाबतीत होती. कुटुंबावरती ओतप्रोत प्रेम केलं. मी त्याच्यापुढे जाऊन बोलतो, दोन्हीही मुलांचा, बापूचा आणि रमेशचा, मुलीचा संसार रेघ रूपाला लावेपर्यंत बसले नाही, कष्ट करीत राहील. अनेक गोरगरिबांना सावलीमध्ये, निराधार लोकांना कमी पैशामध्ये, आता मी सगळे व्यापक बोलत नाही, कमी पैशामध्ये आधार देऊन त्यांची घरं बांधण्याचा चांगला कार्यक्रम. खूप कष्ट करून जुन्या काळामध्ये लोकांना सहकार्य केलं. आणि त्याच्या पुढे जाऊन बोलतो, शेवटच्या टोकाला शेवटपर्यंत चालत राहिले, बोलत राहिले, हात हलवत राहिले. पण जेव्हा टोकाला येऊन बसायची वेळ आली, एका वाक्यात सांगतो, या सर्व कुटुंबाने आपल्या वडिलांची म्हणजे किसन तात्याची सेवा सगळी जाग्यावर न रागराग करता मामा जशी पाहिजे तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना कुठल्याही प्रकारची उणीव भासू दिली नाही. एवढी दोन्ही सुनांनी, दोन्ही पोरांनी, नातवांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली. पण कालाय तस्मै महा या नियमाप्रमाणे या मृत्यू लोकांमध्ये ज्याला जन्माला यावं लागतं, त्याचा शेवट कधी ना तरी होतो. त्या नियमाप्रमाणे आता या कार्यक्रमामध्ये फक्त जाग्याभावी कार्यक्रम छोटा वाटतो, नाही तर कार्यक्रम मोठे आहे. तर मला तसं वाटतं. अजून पाठीमाग कमीत कमीत माझं मत 200 लोक बसतील, एवढी जागा आहे आपण. आता जाता जाता सगळ्या पाहुण्यांना, रावळ्यांना, नातेवाईकांना एक आदरपूर्वक आणि विश्वासपूर्वक बोलतो की मामा, आपल्या नात्यामध्ये घरातले आता सध्या 4 कीर्तनकारी इथे. किती? 4 कीर्तनकारी इथे. कोणी कीर्तन करायचं हा प्रश्न निर्माण होत होता. 4 कीर्तनकार म्हणजे त्याच्यात पहिला थोडासा वयाने थोडासा मोठा असताना, आता मी तुमच्यासमोर उभा आहे पिंगळे महाराज. माझ्यापेक्षा वयाने लहान पण ज्ञानाने महान आदरणीय शिरूर तालुक्याचं बाबू ज्ञानेश्वर महाराज रासकर हे पण या ठिकाणी उभे. हा स्वाभिमान आहे आपला. आता तिथं सगळ्यांचा स्वाभिमान असा
कृष्णा पखवला होतो 4 वर्ष संस्थेत काढले, तोही कीर्तन करतो. मला सून म्हणजे लेकी सारखी मिळाली सृष्टीताई गायकवाड, आता सृष्टीताई पिंगळे, ते इथं उपस्थित आहे. आता कीर्तन कोणाचं करायचं, मी तिघांनी आले ढकलायला लागलो होतो, पण मला एकट्याला 3 जण न ढकलल्यामुळं तिघांनी मला एकट्याला ढकललाय. विठाला आपल्या लोकात तुम्हाला मला परमेश्वराने जन्म दिला, हे सगळ्यांचं महत् आणि अतिशय मोठं भाग्य. सगळ्यांना देवाने देह दिला, सगळ्या योनीमध्ये सगळ्यांना देवाने देह दिला, पण सगळ्यात उत्तम आणि चांगला जो देह दिला तो देवाने तुम्हाला आणि मला दिला. हे आपलं सगळ्यात भाग्य. आपल्याला जर देवाने कावळ्याचा देह दिला असता तर काव काव करावं लागलं असतं. लिंबोळ्याच्या सीझनला लिंबोळ्या खावा लागल्या असत्या. घाटात बैल जर कुठं खाटातला असताना पडला असताना डोपर फुटला असतं, तर कावळा जर आपण असतो तर आपल्याला टोपराव चोच्या मारण्याशिवाय दुसरा पर्याय बोलत जा. पाऊण तास कसा जाईल कळणार नाही. हे सगळं समजून घ्या काय बोलायचं ते मला. ते भाग्यवान समजा की आपल्याला कावळ्याचा जन्म मिळाला नाही, टोपराव चोच हाणण्याकरता. आणि एवढे बोलून जर एखादा माणूस ते तसं करीत असं, माणूस म्हणतो मी, तसं करीत असं, तर त्याच्यातून त्या माणसात काहीच बदल नाही. कावळ्याचा जन्म मिळाला नाही, त्याच्या पुढचा भाग्यवान विषय असं म्हणतो आपल्याला. आपल्याला कुत्र्याचा जन्म मिळाला. कुत्र्याचा जन्म मिळाला असता तर वन थोडं तरी गल्लीबोळात फिरावं लागलं असतं. एखाद्याच्या दारा जाऊन जर आपण उभं राहिलो असतो, त्याला बरं वाटलं असतं तर ठीक आहे, नाहीतर आतून काठी, नाही तर म्हणा ना दगड. कोणाला कोणाला कुत्र्याला. म्हणजे कावळ्यापेक्षा आपला जन्म नक्की चांगला आहे, कुत्र्यापेक्षा आपला जन्म नक्की चांगला आहे. नशीब इतका अजून चांगले आपल्याला बैलाचा जन्म मिळाला. बैलाचा जन्म जर मिळाला असता तर खटर गाडीला चुकून शेला आणण्याकरता, ओझे आणण्याकरता, त्याच्यानंतर खत वाहण्याकरता, मोठा हांद्याकरता, लोखंडी नांगर ओढण्याकरता, पेरण्याकरता वापर झाला असता. कोणाचा बोला समोर बोलतोय, किती सरळ बोलतोय. मामा जर बैलाचा जन्म मिळाला असता तर हे करावं लागलं नसतं का, आपल्याला लागलं असतं. मग बैलापेक्षा आपण नक्कीच बोला ना, चांगले म्हणा ना, चांगले बैलापेक्षा नक्कीच चांगले, आपण लक्षात ठेवा. आता जरी बैल म्हणून जन्माला असतो असा धष्टपुष्ट माझ्यासारखा कोरोपान धिप्पाड गाल फुगलेले तब्येतीने चांगला बैल म्हणून जन्माला असतो मी तर मला लोकांनी नाकाव घेतलं असतं. कधी का बोललो, कधी तुम्ही सांगू, मी नाकाव घेतलं असतं. कारण हा बैल चांगल्या कामाचा आहे. कुठं जरी झोपला, कुठं जरी झोपला तरी हा यांनी गाडा वरवून केला असता. म्हणजे मला गाड्याला चुकला असता पण मी बैल झालो असतो. नशीब त्याच्यापेक्षा जन्म माणसाचा मिळालाय मला आणि तुम्हाला. हे त्या बैलापेक्षा आपलं चांगले लक्षात राहू द्या. माफी मागतो तुम्हाला, सगळ्या योनीचा विचार करायला वेळ नाही, पण प्राण्यांपेक्षा आपल्याला देवाने उत्तम नरदेह दिला. हे आपलं भाग्य महाराज. आणि जो या शरीराचा उत्तम विचार करून चांगला वागण्याचा प्रयत्न करील त्याला शरीर हे उत्तम संगतीवर बाबा. शरीराचा या देहाचा वापर चांगला करील त्याला शरीर उत्तम चांगले. आता विरोधात बोलतो, जो शरीर मानवाचं मिळून या शरीराचा वापर नीट करणार नाही त्या शरीराला व्याधी निर्माण होतात आणि ते शरीर रोगीट सुद्धा बनतं. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार.
प्रमाणातला शेवट आहे, सुरुवात आहे शरीर रोगाचे भांडार. कोणाचं? देवाने इतकं सुंदर मुख कमल दिलं, गोड, अक्षरशः माफी मागून बोलतो, सगळ्यांचा लहानपणी ज्याची लायकी नाही त्यांनी सुद्धा आपण लहान असताना येऊन आपला मुका घेतलाय. मला कळलं तर बरं होईल. आता मला काय म्हणायचे ते, आपण सगळेजण लहान असताना मामा आपला सगळ्यांचा, आपल्या नातेवाईकांनी, नात्यातल्या पुढच्या नात्यांनी, पाहुण्यांनी, रावळ्यांनी, सगळ्यांनी काय केलंय? बोला ना, मुका घेतलाय. आता ते लोक जिवंत आहेत, घ्या ना मला थोडासा येतील. आता येतील. काय घेणार नाही त्याचं उत्तर आहे, दातातून, जिभेतून, तोंडातून टिंब टिंब येते. काय टिंब टिंब म्हणतो मी, मला नाही कळलं. तुम्ही म्हणा ना वास येतोय. हा, कारण शरीर रोगीट केलं म्हणाला, घाणेरडं केलं मला. खाण्यावर संयम राहिला नाही, बोलण्यावर संयम राहिला नाही. त्याच्या पुढे बोलू का? देवाने शरीर देवाचं नामस्मरण, भजन, कीर्तन करण्याकरता आता हे हा देह दिलाय. बाबा लक्ष लावा. आता 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 गेली गाडी. देवाने इतकं सुंदर नरदेह दिला, शरीर दिले. देवाचं भजन गाण्याकरता तुकोबडे म्हणतात, येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, पवित्र तो देहवानी पुण्यवंत. एवढा गोड अतिशय सुंदर नरदेह आहे, पण आपण त्याचा खेळ केला, आपण तो सांभाळू शकत नाही. त्याचं उत्तर देतो, गोड मुखाची गालाची लोक लहानपणी पप्पी घेत होते, मुका घेत होते, आता घेत नाही. वास येतो, कारण हा त्या अर्ध्या तासाने त्या तोंडामध्ये अमृत टाकतो. हे पण मी सांगू का? हे पण मी सांगायचं म्हणजे किती अवघड केलं. काय महागडे मला कळत नाही. खिशातून काढित आहे असं एवढंच असते काहीतरी, आणि त्याच्यातून वृत्तय मामली त्या पेशिव वित्साचं चित्र आहे, वित्सू तरी ते काढतंय, आणि वरून पुन्हा ते पांढरं, मी तो नव्हेच, बगळा आहे मी, अशा रंगाचा एक ते काहीतरी पदार्थ आहे. काय म्हणतात त्याला? आयुष्यभर लोकांना चुनाच लावला तुम्ही. चुना लावण्यात लोक पटाई घेत मला. असं चुना काढायचा आणि त्याला तोडायचा, आणि तो चुना आणि ते सगळं म्हणायचं, कदा ना सोडी मी तुला. मला कळतंय नको ना. तो चुना ते खायचं आणि मग म्हणायचे, आठ नारळ कडक खेळतो नाही, मशालवाडी खेळतो नाही. आमचं पाहतो काय म्हणजे थोडासा भागभागा वाद करणार, तू कशाचं कीर्तन करतो, काय करतो. म्हणजे एवढं सुंदर मुख कमल देवाने भजन करण्याकरता दिलं, वाणी पवित्र करण्याकरता दिलं. रंगणात व्यसनाने मुखाचं शरीराचा खेळ केला. म्हणून मला वाटतं त्याहुनी दगड भरे देवा. दगड आपलं स्वतःचं हित करतात, पण माणसाचा गर्दी आहे म्हणून सुद्धा माणसं स्वतःचं हित करून घेत नाही. हे माणसाचं दुर्दैव आहे. जन्म घालू नको वाया. उत्तम काया जन्म घालू नको वाया. आम्हाला नवीनच काढलं होतं ना, मस्त काढलं है ना, सुंदर प्रमाण. एवढं सुंदर मानवाचं शरीर देवाने माणसाला दिलं,
महाराज म्हणतात मानवाची उत्तम काया जन्म घालू नको वाया. दगड स्वतःच जीवन वाया जाऊ देत नाही. माणसं मात्र सोन्यासारखी जन्म मिळून देह मिळून स्वतःच जीवन वाया घालवतात. म्हणून मी बोलून गेलो मला तुकडा जोडायचा आहे. त्याहून दगड भरे देवा. आमच्याकडे डोंगर जास्त आहे, काबळ भागामध्ये डोंगर जास्त आहेत, माळरान जास्त आहे. आणि पंढरपूरचा शिल्पकार पावळला आला होता. आणि महाराज तुमच्याकडे डोंगर जास्त आहेत, मला कळलं माळरान जास्त आहे, तुमच्याकडे दगाडी जास्त आहेत. म्हणलं दगडाचं तुम्हाला करायचं काय? काय ना म्हणे आमच्या पंढरपुरात आमचं दुकान आहे, फार मोठं दुकान आहे. म्हणजे कशाच आहे? म्हणजे दगडांचं आहे. मला कळते ना, मी बोललेलं कळते ना. म्हणजे तुम्ही त्या दगडांना कसं घेता आणि कसं देता? म्हणजे आम्ही घेतो फुकट पण देतो एकात. मला कळलं ना, मी बोललेलं समजते ना. घेतो फुकट पण देतो एकात. कारण देताना आम्ही त्याला देव बनवून देतो म्हणून एकात येतो. कोणाला म्हणजे किती भाग्यवान असेल पावळचा दगड आमचा एखादा. मग गाडीमध्ये ते दगाडी भरतात, छन्नीने ठोकतात, पंढरपूरला नेतात. गेल्यावर अजून त्याचं आत्मपरीक्षण चिंतन करतात. हा दगड कुठला कुठला फायद्याचा होईल. मग त्याच्या सुंदर मूर्ती तयार करतात. कशाच्या? तो दगड सुद्धा म्हणत असतो तुला काय ठोकायचे ते घे ठोकून. पण एकदा तुझ्या धमक्यातून मी वाचलो आणि एकदा मंदिरात गेलो नाही तुला पाया पडायला लावलं तर माझी जात दगडाची समजू नको असं बोल. किती जिद्दी माणूस तो दगड. आणि माणसं लांबून जातात पण लोक म्हणतात त्याचं तोंड पाहिला नको. दगडातच माणसात एवढा फरक झालाय मामा. किती मोठा खोटा नाही मला. दगडाने आपलं जीवन जे घडवलं ती माणसं करू शकत नाही. ही शोकांतिक आहे. दगडाने स्वतःच जे हित केलं ती माणसं करू शकत नाही. ही शोकांतिक आहे. त्या दगडाची सुंदर मूर्ती घडवली गेली. आणि कळत नकळत आमचा पाबळचा मारुती मंदिराचा उत्सव असल्यामुळं आमचे लोक म्हणले तीर्थाच्या ठिकाणून देव मिळलं तर घेऊन म्हणून आमचं मंडळ पाबळचं गेलं. दर्शन घेतलं, चंद्रभागेचं स्नान, रावळाला प्रदक्षिणा घातली, दुकानामध्ये गेले, मूर्तिकाराच्या समोर शिल्पकाराच्या समोर गेले, उभे राहिले. आणि ते पण म्हणले या 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 पाबळकर कशी काय तुम्ही आले? पाबळकर म्हणले काय नाही आम्हाला एक मारुतीरायाची मूर्ती न्यायची. हो म्हणे तुमच्याच गावचा दगड आणलेला आहे म्हणे. अतिशय सुंदर त्या दगडाची मूर्ती केली. दगड कुठला? दगड कळाला. अतिशय सुंदर मूर्ती तयार केलेली म्हणे ते तुम्हाला देऊन टाकतो. आमचे पाबळकर म्हणे अरे वा आमचाच दगड जर आमच्या कामाला येत असेल हे पण सांगू का तुम्हाला मी. आमचाच दगड जर आमच्या कामाला येत असेल तर आमचं केवढं मोठं भाग्य आहे. आमचं मंदिर फुलून जाईल. आम्ही पाबळकरांनी बाजार केला या दगडाचा. मामा दगडाचा बाजार केला मस्तपैकी. पाबळकर म्हणजे आमचं दगड किती जाऊ द्या तुम्हाला पाहिजे देतो. 1.25 लाखाला मूर्ती ठरली गेली. आणि दगडातला मारुती आता पाबळा निघाला. पाबळचे लोक म्हणजे काय सुंदर मूर्ती आहे. पाबळला मूर्ती आणली, धान्यामध्ये झाकून ठेवली. जेव्हा ब्राह्मण लोकांच्या माध्यमातून यज्ञ करण्याच्या माध्यमातून हवन करण्याच्या माध्यमातून त्या मूर्तीला बाहेर काढली. त्याच्यासाठी ट्रॅक्टर सजवला गेला. भजनी मंडळ ट्रॅक्टरच्या पुढे, ढोल ताशेवाले ट्रॅक्टरच्या पुढे. मस्तपैकी गावकरी उड्या मारतात, भजनकरी भजन करतात. आनंदाचा उत्सव चाललाय. मूर्ती पाठीमाग म्हणते याच गावातून पंढरपूरची वारी केली आणि परत याच गावात देव होऊन आलो. मला माझ्या पांडुरंगाने देव करून पाठवलं. आता मला देवपणा विसरून चालणार नाही. हे कोणाला कळलं? तुम्हाला कळलं असं ते बरोबर. हे दगडाला कळलं. मंदिर म्हणणार लय मला गावच्या लोकांनी त्याचा त्रास घेतला पण आता मी देव होणार. मिरवणूक झाली मस्त वाजंत्री वाजवित्यात. आणि मग देवाच्या नावाचा जय जय बजरंग बली के जय, हनुमंतराय के जय असा जय घोष करत करत मिरवणूक मंदिरापर्यंत आले. सगळे म्हणले सावकाश घ्या सावकाश घ्या. आतमध्ये गाभाऱ्यात न्यायचे. कोणाला? बोला ना कोणाला? काय याला अर्थ आहे? अख्खी मिरवणूक घरी त्याच्या. आता म्हणून आता तरी देवा म्हणून तर आपल्याला हित कळत नाही महाराज. तो आतमध्ये चालला बिचारा देव बनून आणि लोकतून म्हणतात दगडाला आतमध्ये गेला. त्या आतमध्ये बिचारा देव आतमध्ये गेला. अलग सगळे तरुण पोरं उचलीत होते. बसत नाही उचणारे, इकडं सारारे तिकडं सारारे. मग त्याच्या खाली पैसे टाकारे. आता त्याच्यावर दह्या दुधाचा अभिषेक चालू केला. गळ्यामध्ये हार घातला कोणाच्या? हा देवाच्या. आता देवाच्या लोकांना सावध प्रवृत्त. गळ्यात हार घातला,
आणि आता दर आठवड्याला आमचे पावाचे लोक त्याच्या पुढे भजन करतात. कोणाच्या? देवाच्या पुढे भजन करतात. श्रावण महिन्यामध्ये सत्ता करतात. सत्तापिके कार्यक्रम होतो. तुकाराम महाराजांची बीज तिथं होती. बरोबर आहे सगळे एवढं मोठं तिथं होतं. आणि आता सगळे लोक दर्शनाला जातात. दगड म्हणतो बेट्या हो आता बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी मी येत नाही. तुम्ही या दर्शन घ्या आणि गपचूप निघून जा, मला त्रास देऊ नका. देव देव म्हणतो, दगडातला देव म्हणतो माझा दृष्टांतामोर संपवतो. स्वतःच हित दगडाला कळलं पण माणसाला कळलं नाही. ही शोकांतिक आहे. माफी मागून बोलतो. जीवनामध्ये आपल्याला जर आपलं हित करायचं असेल तर पुराणो नीट ऐका रे. तर जीवनामध्ये आपण आपल्या मात्या पित्यांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. आई वडिलांना घरामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. मात्या पित्याला प्राधान्य दिलं पाहिजे. जीवनात पहिलं हित करणारा वर्ग असेल तर आई वडील आहे पहिला वर्ग. 2 नंबरला गुरुजन, आपले गुरु आपलं हित करतात. 3 नंबरला संत आपलं हित करतात. बारीक काय काय जरा जीवनामध्ये मी उलटा येतो. संत जीवाचं हित करतात. त्याचे माझे हित तरी ते सखळ जैने हा गोपाल कृपा करी. संतांनी कोणाचं हित केलं जरा बारीक काय. ज्ञानोबा यांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. देहदंडाची शिक्षा भोगावी लागली. विठ्ठलपंत रुक्मिणी माता जेव्हा ज्ञानोबा यांना सोडून पात्रामध्ये देह संपवतात आणि त्या 5च्या ब्रह्ममुहूर्तावर सूर्य उगवायच्या समयला ही भावंड उठून आई आई बाबा बाबा जेव्हा करतात तेव्हा त्यांच्या समोर त्यांची आई नाही आणि बाबाही नाही. मुक्ताबाई उठून रडायला लागली. ज्ञानोबाईला सगळं चरित्र कळलं. आता मुक्ताबाईला समज घालायला सुरुवात केली. मुक्ताबाई छोटी आणि ज्ञानोबाई म्हणतात मुक्ते वेड्यापणा करू नको. आई शिवालयामध्ये महादेवाच्या पूजेसाठी गेली, रडू नकोस. समज चालेल. मी नेहमी एक प्रमाण सांगत असतो. आपण वातावरण छिन्न विच्छिन्न झालं होतं. समजदारीच्या पलीकडे गेलेलं वातावरण होतं. वर्णन असं आलेलं आहे. आपण उन्हाळ्यामध्ये जशा कडब्याच्या पेंड्या बांधतो आणि पेंड्या बांधल्यानंतर पाचुंदा ठेवतो आणि त्याच्यात वादळ यावं, त्या पाचुंद्या त्या पेंड्या उडाव्यात आणि त्या पेंडीचा आळा तुटून जावा. बांधल्या पेंडीचा सुंदर जसा तो आळा सुटतो तुटतो आणि त्यातल्या काड्या जशा पांगतात तसं ज्ञानोबाचं जीवन संसार रूपी पांगले गेलं. शोकान अतिशय शोकाकुल वातावरण तयार झालं. रडारडी झाली. मुक्तेचाला आपण आईला शोधायला जाऊ. 4 भावंड आता आई वडील गेल्यानंतर सुद्धा गावाच्या लोकांना कळलं. आता 4 भावंडाला आधार द्यायचं का निराधार करायचं, काय उत्तर आहे? दुःखी माणसाला आधार दिला पाहिजे ना. ज्ञानोबाने आपली भावंड आई वडिलांना शोधत जात असताना गल्लोगल्लीत ते नास्तिक लोक पाहायचे, थुंकायचे आणि तरी सुद्धा म्हणायचे संन्यासाची पोरं आहे. म्हणजे आई वडील गेल्यानंतर सुद्धा त्या मुलांना, ज्ञानोबायांना, निवृत्ती दादाला, सोपान काकाला आणि माझ्या मुक्ताईला अजिबात सहारा मिळला नाही. लक्षात राहू करून लई मोठा कर आणि त्याच्यावर पक्वत सोडू नको. म्हणजे आमच्या दोघांचा अपमान नाही व्हायचा. नाही तर मग तिने एक कीर्तनकार पखवादा व्हायचे ते दुसरा कीर्तनकार पखवादा व्हायचे तर तिसरा काही तर निस्तीवटच असता नको कुठाला व्हायला फक्त. आणि मला गॅरंटी तू जर मनाव घेतलं पखवाद जर चांगला पिसला तर यातले आमच्या कोणालाच आवडणार नाही. पण की आलं तर नक्की पखवाद चांगला वाजवशील. काय सांगत होतो मी? कीर्तन सांगितलं
मी तुम्हाला असं सांगत होतो की चारही पोरं निराधार केली पण भाऊकीने आधार दिला नाही. माफी मागून बोलतो मामा, भाऊकी कधीच आधार देत नाही, उलट निराधार केल्याशिवाय राहत. भगवान श्रीकृष्णाला जवळच्या लोकांनी त्रास दिला, भगवान राम प्रभूला जवळच्या लोकांनी त्रास दिला. त्याच्या पुढे जाऊन बोलायचा प्रयत्न करतो. ज्ञानोबारायला त्यांच्या जवळच्या लोकांनी त्रास दिला. तुकोबरायची गाढवा मिरवणूक काढली, त्यांच्या गावच्या त्यांच्या भावकीतल्या लोकांनी काढली. सावता महाराजांचा माळा जाळला, सपर जाळलं, हे त्यांच्या भावकीतल्या लोकांनी उद्योग केले. म्हणजे जवळची लोक इतकी चांगली असतात ना, फक्त गोड बोलतात, गोड बोलतात, वाईट दिसतो नाही. आणि एक वाक्य सांगू का, समोर गोड बोलणाऱ्याचे डोळे आणि त्याचे घाल पिंगळे महाराजाला चांगले काढतात. आणि नामदेव शास्त्रींबरोबर 1.5 वर्ष रांगेत काढल्या, 1.5 वर्ष, लई नाही. तुम्हाला अतिशोक्ती वाटेल नवली, त्यांनी जर खिचडी भात खाल्ला तो बनवायचा आम्हीच, आणि त्यांनी खाल्ला का ताट सुद्धा धुवायचे आम्हीच. विठ्ठल महाराज शेगडे आणि शास्त्री महाराज त्यांच्या गप्पा चालायच्या. बस त्या गप्पातून त्यांची इतकी हुशारी चालायची, ते म्हणायचे माणसाचं जीवन त्याच्या डोळ्याहून कळलं पाहिजे, माणसाचं जीवन त्याच्या गालाहून कळलं पाहिजे, माणसाचं जीवन त्याच्या कपाळून कळलं पाहिजे. ते न्यायशास्त्री होते महाराज, एवढं सोपं नाही. त्याच्यामुळे रंगनाथ बाबा पिंगळे महाराज फक्त डोळ्याहून माणूस ओळखतो, बाकी तर लाभच. हा झाकली या घाटीचा लगेच काही पाहतात, त्यांना असं वाटतं काही कळतच नाही. आमच्या सगळे एवढे गोड बोलतात आणि तिकडे एकमेकाचा हात दाबतात, असा डोळा मागतात. मी मनात म्हणत असतो, अरे कावळ्याला एकच तुला दोन्ही, तू का दाखवतो? लई अवघड खेळ करू दे तिकडे. माझं बाजूला जाईल. ज्ञानोबाला तो नाथ दुःख दिलं महाराज. इंद्रायणीची आंघोळ करून दिली नाही हो. एक दिवस ज्ञानोबा इंद्रायणीची आंघोळ करायला एकटेच आले. त्या यशोबा खेचराने ज्ञानोबाला पाण्यातून ओढून बाहेर काढलं आणि त्याला विचारलं, न विचारता इंद्रायणी मध्ये आंघोळ करतो, तुला जनाची मनाची काही वाटते का नाही? ज्ञानोबाने असे हात जोडले, काका नका काही करू, मी पवित्र आंघोळ करण्याकरता गंगामयामध्ये आलो, शुद्ध होण्याकरता आलो. पण ते ज्ञानोबाने म्हणजे तुझ्यामुळं गंगा वाटेल. तुम्ही ऐका, मी याला सगळे पुरावे देऊ, तुझ्यामुळं गंगा वाटेल. तर ते ज्ञानोबाने परत म्हणतात, गंगा ही सगळ्याला शुद्ध करते, पवित्र करते, पाप्याला सुद्धा ती निर्मळ करते. एवढी ताकद गंगेमध्ये आहे आणि ती माझ्यामुळे कशी वाटेल? हे मोठ्यापणाचं बोलणं ज्ञानोबारायांचं मोठ्याला सण झाल्यामुळं त्याने ताडपणे ज्ञानोबारायांच्या मुस्कळामध्ये मारली. गालावरती 5 बोट ओढली आणि माऊली म्हणतात, काका आता मारू नका, पण मी परत गंगेवरती स्नान करण्याकरता येत नाही. सोडलं तर गंगेच्या आजूबाजूला अनेक त्यांची मुलं आंघोळ करीत होते. ते यशोबा काका ठेचकले, मग पटकन म्हणजे काकांनो पाहता काय, धरा संन्याशाच्या पोराला तोड बरा. आता पोरच होती मला, त्या पोरांनी धरलं ज्ञानोबारायला, पाठीव पडलं, कोण तोंडात चिखल घालीत होतं, कोण भुकच्या मारीत होतं, कोण पाय धरीत होतं. ज्ञानोबाराय कळवळा येऊन म्हणत होते, कार्ट्यांनो मेलो तरी आता इंद्रायणीची आंघोळ करायची नाही रे, पण मला सोडा, मला माझ्या भावंडामध्ये जाऊ द्या. एवढा त्रास ज्ञानोबारायांना तिथल्या लोकांनी, यशोबा खेत्रांनी आणि गावकऱ्यांनी दिला. तरी सुद्धा ज्यांनी त्रास दिला ज्ञानोबारांनी त्यांचंच हित केलं, त्यांचंच हित केलं, शेवटच्या टोकापर्यंत त्रास दिला. आता आई वडील गेले, जे जीवन संपलं त्यांचं. 4 भावंड सिद्ध बेटामध्ये आपला संसार करत होते. शेवटचा प्रसंग संपतो, पटकन अभंग येतो. जीवनामध्ये मुक्ताबाई असंच म्हणजे धागा मांडणी करायची आपल्याला. मुक्ताबाईला सांगितलं, मग खापर आणावं लागेल. मुक्ताबाई आळंदीमध्ये खापर आणण्याकरता जाते. कुंभाराच्या गल्लीकडं शेत त्याला कळलं, कोणला नास्तिकाला, यशोबा खेत्राला. सगळ्या गल्लीत जाऊन मुक्ताबाईच्या आधी सांगितलं, जो कोणी संन्याशाच्या पोरांना खापर देईल त्याला आळंदीत राहू देणार नाही. सगळे लोक घाबरले आणि दारं आतून लावून घेतले. मुक्ताबाई तिथपर्यंत जाऊन पोहोचतात आणि वाजवायच्या नादात बंद लावून कधी कीर्तन होतंय, कधी जेवण होतं, कधी आपलं बापा येऊ का रमा येऊ का, असं करू का. सगळ्याला घाई झालेली हो जायची, सगळ्याला घाई झालेली आहे. पण छान झालं, मुक्काम तिथं केला आणि आडरानातून आम्हाला मेन रोडला यायचं होतं. आम्ही आपलं पाय निघलो. ऐकते तुम्ही, पाऊस चाललेला होता, काय झालं होतं पाऊस. ते मला सहज म्हणले, माऊली आज लय भोंगाट आले, लय भोंगाट आले. आणि तेवढ्यात गाडीवाला 2 व्हीलर आला. पण महाराज तुम्हाला कुठं जायचंय? ते मला मी रोडला जायचे, आम्हाला तिथं सोडतो का? तो म्हणला सोडतो तुम्हाला.
आम्ही सगळे बसलो ती घबी आणि त्याने जे ऍक्सिडेंट आला तो घाई करायला लागला. बाबा म्हणले घाई करू नको, मला लवकर जायचं नाही. तुम्हाला कळत नाही म्हणून ते त्याला काही कळलं नाही. ते म्हणले बाबा मला काही कळलंच नाही. ते म्हणले तर एवढी तू घाई केली, चिखले बुरघाट चाललंय आणि तर त्याच्यातून तुझी गाडी ते गावरान भाषेत बोलले, सुशिक्षित बोलतो, जर गाडी स्लिप झाली तर मी एकटाच नाही, आपण ती घाई लवकर जाऊ म्हणले. त्याच्यामुळे सावकाश घाई करू नका. मी तुम्हाला ते सांगतो, कुठं जर बसले उठले पाहुणे रावल्या तर जायची घाई करू, कारण लय जायची घाई केली तर परत व्यसन करण्याची भीती वाटते. दमानच होईल सगळं. आणि लय धावायचंच असेल तुम्हाला तर कधी ऐशी धावा धावी चित्त राहावी चरणा. देवाच्या शरणाचं धावा धावी करा, भजनाचं धावा धावी करा, परमार्थाचं धावी धावी करा. त्याच्यात तुमचं माझं हित आहे बाबा. आणि संसारात पाहदराव किती पडा किती कमवा, शेवटच्या टोकाला करगुटा सुद्धा येत नाही. सुरुवात केली. अहो काका मांडे भाताचे खापर पाहिजे, आपण आवाज नाही काही नाही, सगळ्यांनी कड्या लावून घेतल्या होत्या. एकाही कुंभाराने खापर दिलं नाही. आता वाक्य ऐका, चांगल्याला सहकार्य केलं नाही याच्या मोबदल्यात देवाने जणू काही त्यांना शाप दिला का काय कोणाला माहिती. आता कुंभाराचा धंदा आळंदीत टिकत नाही. म्हणून चांगल्याला सहकार्य करायला शिका, वाईटाचं ऐकून चांगल्याला त्रास देऊ चालेल महाराज. वाईटाचं ऐकायचं आणि गरीबाला त्रास द्यायचं, त्याला पुरावा देऊ आपण. असत्याशी निर्णय पापा देती अनुमोदन करती हिरण संताचे. चांगल्याला दुःख वाईट मात्र सुख. चला दृष्टांत बाजूला जाईल. मुक्ताबाईला खापर मिळलं नाही, मान खाली घातली, रडायला लागली आणि मुक्ताबाई सिद्ध बेटामध्ये परत रडत आली. ज्ञानोबाईंनी लगेच डोकं हात पडलं, मुक्ते हे मला कधीच कळलं होतं की तुला खापर सुद्धा कोणी देणार नाही. दादा आता मांडण्याची तयारी तर केली रे, मग मांडे कसे भाजायचे. मुक्ताबाईला ज्ञान दादा म्हणतात काही काळजी करू नको, मांडे तर खायचेच खायचे, पण जे खाऊ देणार नव्हते त्यांना पण खाऊ घालायचे. असं बोलून कळतंय का. मांडे तर आपण खाणारच आहे, पण जे खाऊ देणार नव्हते त्यांना सुद्धा मांडे खाऊ घालायचे. मुक्ते चल तयारी चालू कर पटकन. दादा पण अरे भाजायला खापर नाही ना, पिऊ नको, मी चूल तापायला सुरुवात केलेली असे माऊली म्हणायला लागले. आणि मग ज्ञानोबरायांनी धरणी मातेचं दर्शन घेतलं, आपल्या आई वडिलांचं स्मरण केलं, दर्शन घेऊन खाली वाकले आणि मुक्ता आईला म्हणतात, मुक्ते हे मुक्ते ओळख ना लवकर, तवा तापलाय बघ ना. ते म्हणजे दादा कुठे रे, पाठीव बघ ना म्हणे. बुंद पाठत पडले. योगाच्या तपावरती योगाच्या बळावरती ज्ञानोबरायांनी योगाग्नी तयार केला आणि पाठण जग जग त्याच्यातून झोळा निघत होत्या. मुक्ताबाईंनी भावाची पाठण भाजत होती आणि म्हणून ते पाहवलं नाही. ते म्हणतात दादा तुझे मांडे नको, मला काहीच नको, मला तू पाहिजे. कोण म्हणते, मुक्ताबाई म्हणते. आताची मुक्ताबाई म्हणते येतो का शिरोला नेऊ, येतो का नेऊ. मुक्ताबाई साधा खेळ का, लय आंबट खेळ महाराज. काय सगळे न्यायचे, सगळे नहेरी लोंगोटी, काही सगळे येत नाही महाराज. पण विनाकारण नाते तुटले जातात आणि मग सगळा गोंधळ होतो. जाऊ द्या माझा दृष्टांत बाजूला जाईल. मुक्ताबाई नाही, परत मुक्ताबाईला सगळं मुक्ती वेड्यापाना करून उरक उरक लवकर. मुक्ताबाईंनी मांडे भाजायला सुरुवात केली. तो सुगंध दरवळत होता. नेमका ज्यांनी विरोध केला होता त्याच्या नाकात तो सुगंध गेला. आता तो म्हणला इतका सुंदर प्रसाद कुठं चाललाय ते पाहायला पाहिजे. म्हणून सिद्ध बेटाच्या रोडनी बाबा कृष्ण भगवान परमात्म्याच्या गोपाळपुराच्या त्या मंदिरातून तो पटोपडा माग मागत चालला होता. नेमका पर्णकुटीच्या पशी आला, डुकून पाहिलं. तो सोबा घेतला म्हणजे बापरे, ज्यांना मी खापर देऊ दिलं नाही, ज्या मुक्तीला परत रडत मागं लावलं, त्या ज्ञानोबरायांनी आपल्या पाठीवत चालू केली आणि मुक्ताबाई पाठीव मांडे भाजतात. आता मात्र निर्लज्जपणाची हाव सुटली आणि पळत पळत जाऊन श्री संताची हे मला आता तुमची ताकद कळली. जरी तुम्हाला अन्न जरी कोणी वाढलं तर तुम्ही जगू शकत होते हे मला आज कळलं. माऊली माझा उद्धार करा. माझे
माझ्या विषय श्रावा तेची माझे हित करीते सखळ. आता ज्ञानोबारांनी काकांना जवळ घेतलं, आपल्या जवळ प्रसाद खाऊ घातला आणि त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. नुसता हात ठेवला नाही, तर नामदेवरायाचं गुरु बनवलं. तेची माझे हित करीते सखळ. आपल्या हिता जो असे लागता धन्य माता पिता तयाची. एक माणसाने आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. आपल्या मात्या पित्यांना धन्यता प्राप्त झाली पाहिजे. आपल्या मात्या पित्यांना लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे. एका भाषेत सांगतो, सगळ्यांनी बारीक लक्ष लावा. जर एखादा मुलगा रस्त्याने चालला आणि लोकांनी त्याच्याकडे पाहिलं, पाहिल्या लोकांच्या एकमेकाच्या खोलबत कोणाचा रे तो पोरगा. आता या वाक्यात बरंच काही दडलंय. कोणाचा रे हा मुलगा. जर तो चांगला असेल तर दुसरा म्हणतो, तुम्हाला माहित नाही का त्याचे वडील फार चांगले सज्जने गावात मनकळून राहतात. मग तो दुसरा म्हणतो बाप तसा बेटा, मग पोरगा सुद्धा चांगला आहे रे त्याचा. आता पुढे वाक्य नीट आहे. एखादा मुलगा, दोन माणसं तर कोणाचा रे मुलगा, नाव घेऊ नका, बाप तसा बेटा कुमार तसा मोठा. हे बाप तसा आहे म्हणून कार्टा आघावे ते कोणाचं ऐकत नाही. म्हणून तर बुलेटला ते काय लावले ते बरोबर म्हणून तो ठोठो करीत गाव जिल्ह्यात. जिथं आई वडिलांना संस्कृती नाही, आई वडिलांना संस्कार नाही, त्याचा मुलं काही समजत. इथे वडील जे जे करीती लक्षात राहू दे. म्हणून जीवन जगत असताना आपल्या मुलावर संस्कार करण्याकरता आपण स्वतः सक्षम असलं पाहिजे. कदाचित ज्याच दृष्टानं कीर्तन संपेन बाऱ्याच्या काट्याला कीर्तन अभंग म्हणून काने सागूच्या विषात पळवलं. कोण हित करतं जगामध्ये? संत जीवाचं हित करतात, आई वडील जीवाचं हित करतात, मुलाचं हित करतात. सीतामातेला पळवून लंकेमध्ये नेलं. आता सीतामातेचा शोध घेत घेत रामप्रभू अलीकडच्या तीरावरून हनुमंतराच्या माध्यमातून शोध लागला. अलीकडच्या तीरावरून समुद्राच्या पलीकडच्या तीरावरती सगळी वानर सेना गेली. जरा खूप बारीक आहे का, नेहमीच पण नीट आहे का काय एखादी वानर सेना गेली. माकडे होती, शेपटीवाली होती, लाल फुगलेले होते, गोलांगूळ होते, वानर होती, माकडं होती. आता ते स्वारी करायची. ज्या रावणाने 33 कोटी देव बंदी शाळेमध्ये टाकले, ऐकताय ना, ही ज्याची ताकद आहे. शनीला पायाखाली पालथ टाकलंय, ही ज्याची ताकद आहे. पण पुढचं वाक्य आहे का, भक्तीच्या बाबतीत विचार केला तर भगवान शंकर दारामध्ये यायचे. एवढी त्याची भक्ती भगवान शंकराची चांगली होती. आता पुढं वाक्य नीट आहे का, हे सगळं जरी चांगलं होतं, एवढ्या मोठ्या रावणासंग युद्ध करायचं होतं, तरी सुद्धा रामप्रभूंनी आपल्या अयोध्येतला एकही माणूस बरोबर फोन करून बोलवला नाही. हे मेन महत्वाचं वाक्य आहे. आता युद्ध करायचे म्हणलं माकडे घेऊन जमणार का? आता मला तुम्ही सांगा माऊली, मी जर 5-50 माकडं पाहिलेली आहेत आणि माझ्यावर जर प्रसंग गावातून आला तर आता माकडे घेऊन जाऊन का मला ती मला म्हणजे भावकीत न्यावं लागतील ना. माझ्या पाठीमागून कोणतरी 4-2 बॉस असतील पाहिजे. मला कळत ना कोणा नाही त्या बॉस मुळे ते कार्य मी मार करू शकतो का माकडांमुळं? पण वाक्य नीट आहे का, देवांना माहिती आहे ते बॉस आणि ती माणसं भोकास आहेत, भोकास काही कामाची. त्यांना लंका दाखवायचीच नाही. हा म्हणतील, येतील तो म्हणतील आणि फसवतील. कोण? म्हणा ना माणसं ते देवाबद्दल बोलते, तुमच्याबद्दल नाही बोलत. ती फसवतील. कसे फसवतील? प्रभूला माहिती होतं लंका सोन्याची, कोटे घरी देते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी, एवढा श्रीमंत रावणे आणि त्याचा वैभव या माझ्या भावकीतल्या लोकांनी, अयोध्यातल्या लोकांनी पाहिलं. युद्ध करायचं सोडतीनं एका इटालाच माहितीनं गपचूप निघून जाते. मग देव म्हणलं यांच्या विश्वास ठेवायचा नाही. कोण? हे बरं कळत नाही. माणसा विश्वास ठेवायचा नाही, पण माकडा विश्वास ठेवायचा. देवाने माकडा विश्वास ठेवला. मी प्रमाण देतो पुढे जातो. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. माणसाच्या हाती लंका घेवविली म्हणे तुका. गो लोकांच्या हाताने लंका घेवविली म्हणे तुका. तपस्वी लोकांच्या हाताने घेवविली म्हणे तुका. असं प्रमाण माकडाच्या हाताने लंका जिंकली. जाऊ द्या थोडक्यात, माझं उदाहरण नाही. पलिकाच्या तेव्हा सगळी माकडे घेऊन भगवान परमात्मा उतरले. हे इंद्रजिताला रावणाच्या मुलाला कळलं. आई वडील मुलाचं हित कसं करतात ते सांगते. पलिकाच्या तेराव गेल्या बरोबर इंद्रजिताला कळलं. महालात पळत पळत गेला, आरडाओरडा करायला लागला, तनतन करायला लागला. त्याची पत्नी म्हणाली, अहो येड्यापणा काय करताय, शांत राहा. का म्हणला तुला काही कळत नाही? केवढं मोठं युद्ध होण्याचा प्रसंग आहे. मी कोण आहे हे त्याला कळत नाही का? कोणाला? त्याला म्हणजे कधी कधी मोठ्याची बोर
ते पण सांगतो मी. मोठ्याची पोरं मोठ्याच्या नावाखाली चांगल्या माणसं वाजणार अशी परगडे का नाही पाठवत. सांगू का मला आपला फोन करून, अरे तुझा बाप एक दिवस मसाला जाणार आहे, तू जाणार आहे, कशाला कोणा दादागिरी जीवन जगायचं मग विनाकारण शांततेने जीवन जगायचंय. जरा बारीक खोटक्या तेव्हा तंतर करायला हे ते कळलं. त्याची आईला मंदोदरीला महाला म्हणजे आली, त्याच्या हाताला धरी म्हणजे इथं बस. आपल्या पोराला आईने जवळ बसवले, डोळे लावले, छाती धडधड करते, तोंड त्याचा फार हुसमारलेलं आहे आणि शांत आयुष्यामध्ये आईने त्याच्या म्हणजे बाळा झालं. घरामध्ये पोरग जर वसवस करायला लागलं, आईने किंवा बापाने लगेच वसवस करायची नाही. थोडं थांबायचं, जवळ घ्यायचं. झालं काय ते मला शांततेने सांग. 10-5 मिनिटं त्याला बोलण्यात रमवायचं, त्याचं सगळं ऐकून घ्यायचं आणि मग त्याला त्या कार्याबद्दलची सूचना माहिती द्यायची. नाहीतर पोरं एक पट आई बाप 3 पट. आग लागणार कळलंय मला, तो मामा काय कमी बापाचा आहे का, त्याला बोलवते मी मला, पण तू त्याचा जाळण धरून संगच का अशी कोण म्हणती म्हणा. आई 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 म्हणजे आई पोरांना पुष्टी देते म्हणलं. अवघड. चला दृष्टांत बाजूला जाईल. मन करायला लागलं. त्या प्रसंगाला परत आईने सांगितलं. झालं काय आई, तुला सांगतो ऐक. वनवासी राम त्याचा भाऊ तो लक्ष्मण माकडं घेऊन लंकेवर स्वारी करण्याकरता आला. बघतोच त्या रामाकडं. आई मुलाचं हित कशी करते ते सांगतो, प्रभू कीर्तन थांबवतो. बघतोच त्या रामाकडं. आईने त्याला सांगितलं, बाळा बघायचंच ना तुला, तो डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, हेची म्हणजे सुख देई देवा. या भावनेने जर तू पाहिलं तर तुझं हित होईल. कोणी सांगितलं? आईने सांगितलं. आईने. आणि तू त्याच्या नादी लागूच नको. त्याच्या नादी लागायचं काम तुझ्या बापाचं पण नाही, पण आता मी त्यांना म्हणू शकत. मला कळलं नाही. पण तू नको नादी लागू, येड्यापणा करू नको. कारण करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती त्या भगवान परमात्म्याची. म्हणजे या सत्तेने विनाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी परम हे जाणून शरण आलो. म्या बोले विजा विज बोली, म्या झाले विजा सूर्य झाले, म्या हरविल्या प्राण हाने दुजला ते जायचा. ही ताकद त्याची, वृक्षाची पान हाने ज्याची सत्ता, ही ताकद त्याची. आता पाऊस पडू देत नाही, आता ही ताकद सुद्धा तुमचं लक्ष नव्हतं. आता सगळ्यांची तोंड वाचतात, प्रत्येक वाचतात. पाऊस कधी येतोय, पाऊस कधी येतोय. पण तो म्हणतोय तुम्ही कोरोनातून सटकून सुद्धा सुधारले नाही, त्याच्यामुळे मी पाऊस पाडणार. अवघड केले सुधारत नाही लोक. तेवढ्या पुरते होतं सगळे संत आणि शांत झाले. नाही आपल्याला असंच करायचं तसंच करायचं. आणि काय खरे आपल्या समोर आपल्या शेजारचा गेला, एवढं पैसे होतं, सगळं जागा पडलं, गाड्यामध्ये जागा पडल्या, आपल्या सगळं काय यायचे. हे कोरोनातलं वयाला की मामा तिकडं संपलं ना, आता सगळेजण बारगाडी काढायला लागले. ते म्हणतोय तुम्ही जर अनाठाई अधर्माने अनितीने चांगलं जगत नाही ना, तर मी सुद्धा थोडा थांबतो. लक्षात ठेवा. आता अंजरी पडलाच मामा तर मेघ पडो भीती, पिके सामी अवघड पडला अनाठाई सगळं वाया जाते. ही सत्ता कोणाची? म्हणा ना देवाची. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवितो हरिमीन. आईने सांगितलं ही सत्ता त्याचे, बाळा तो त्याच्या नादी लागू नको. आईने त्याला 25% एका झटक्यात रिवर्स केला. म्हणलं आई तुझं ऐकतो, पण त्या लक्ष्मणाला मी तर अजिबात नीच करू देणार नाही, त्याला वाकड्या तिकडच करतो. आई म्हणली बाबा एक वेळ रामाच्या नादी लागला असता तर चाललं असतं, पण लक्ष्मणाच्या तर अजिबात नादी लागू नये. त्याने नुसता असा फणा काढला आणि विष तुझ्या तोंडात घातलं, एका क्षणात तुला लगेच मसलवट्यात जावं लागेल. कारण तो शेषाचा अवतार, त्याच्या नादीत लागू नको. त्याचा तुझा बाप सुद्धा त्याच्या नादी लागला नाही. कोण? मला कळलं ना, तुझा बाप सुद्धा इंद्रजिता त्याच्या नादी लागला नाही. ही पोर पळून आणण्याच्या टायमिंगला त्या लक्ष्मणाने पर्णकुटीच्या पुढे लक्ष्मण रेषा आखली होती. तुझा बाप चोरून आत जायला लागला तर त्या रेषेतून आगीचे गोळे आणि जोळाची झोळा बाहेर पडत होते. त्या तुझ्या बापाला वाटलं माझा आजाच 12वा 13वा संघच होईल. त्याच्या रेषेत जर इतकी ताकद आहे, तुझा बाप जर त्याच्या रेषेला घाबरतो आणि तू म्हणतो मी त्याच्या नादीवर जगत. आईने थोडासा आवाज वाढवला. गप म्हणल्यावर तो म्हणला आई
मी त्याच्याही नादी लागत नाही, पण एवढा अपमान मला सहन होत नाही. आई ऐक ना, तो गाल फुगलेला बाबा, लांब शेवटीवाला बाबा येऊन गेला ना. कोण मला ना हनुमंतराय तो येऊन गेला नाही, त्याच्या का जरा बघू दे ना. आणि म्हणजे बघायच्या दिवशी नाही बघलं ना, आता काय उत आलाय तुला त्याच्या का बघायला. कोणाचं बोलणं कळतंय ना. जेव्हा तो आला लंका जाळली तेव्हा तो झोपा करीत होता का? जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका, तेव्हा तू झोपा करीत होता का? एवढंच नाही कार्ट्या, बापाचा अपमान सगळ्या लोकांच्या समोर झाला. लंकेच्या लोकांच्या समोर तुझ्या बापाचा अपमान करून गेला. अरे बापाचा अपमान तुला सहन कसा झाला? म्हणलं काय झालंय? तुझ्या बापाची दाढी अख्या लंकेच्या लोकांची एकच जाळली ना. दाढी रावणाची लंका जाळली, दाढी बापाची जाळली, तेव्हा तुला काय करता आलं ना. आता म्हणतो त्याच्यानं घात आईचा आवाज वाढला. आई मुलाचं हित करती, ज्याला आबा 75% आईने रिव्हर्स केला. 75% शांत झाला. म्हणलं आई तुझं आता सगळं ऐकलं की नाही, पण थोड्यासाठी येडेपणा करू नको ना. ते दुसरं नाही काही बटकावलं म्हणे थोडं गाल फुगल्यानं त्याचा बाबा आपल्याकडे इकडं लंकेत यायचा, माझ्या बापाला सगळं थोडं त्याची माझी तुझी व्हायची. त्याच्या पोरं तो पाहतो तो म्हणा ना अंगद 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 त्याच्या का बघू दे, त्याच्या का बघू दे. आई म्हणते गदडीच्या निटाई, त्याचा बाप रागा रागा जर लंकेत आला तर तुझ्या बापाला सोन्याच्या सिंहासनात शिपटीत असा पिळा मारायचा. बापाचा मुलगा उजव्या बगलत दाबायचा आणि 7 समुद्राच्या आंघोळ एका झटक्यात उलटा पालटा करायचा. तुझा बाप म्हणायचा नको 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 येड्यापणा नको करू, आता तुझ्या नादी नाही लागायचा. रावण वाणीच्या नादी लागत नव्हता, इतकी ताकद वाणीमध्ये होती. ऐकलं इंद्रजिता, त्या वाणीचा मुलगा अंगद येतो, त्याच्या नादी लागू नको. दृष्टांत समोर संपला. आपल्या मुलाचं हित फक्त आई करू शकते. वाक्य लक्षात घ्या द्या. आई आले गुराचं हित मुलाचं हित आपले फक्त आई करते. लक्षात राहू जीवनामध्ये. आणि मुलाचं हित वडील सुद्धा करतात. मुलाचं हित वडील सुद्धा करतात. जाता जाता 2-3 वाक्य बोलतो. जगामध्ये आपलं हित करणारे आपले आई वडील गेले का आपलं अहित कसं होईल हे पाहणारे लोक जास्त असतात. संकटातून वेळोवेळी आपल्याला सावध करणारे आई वडील असतात, आधार देणारे आई वडील असतात, पाठीराखा आपल्या आई वडील असतात. म्हणून एक वाक्य तुम्हाला सांगतो, जगात सगळ्यात मोठं दैवत फक्त सुरुवातीलाच पांडुरंग भव असं वाक्य आहे. मातृदेव भव असं पहिलं वाक्य आहे. पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव, हे सगळे देव मांडले. त्याच्यात पहिला नंबर जो लागला तो आई वडिलांचा नंबर लागला. आणि मग त्या आई वडिलांना धन्यता प्राप्त जर आपल्याकडून जर होत असेल ना, वाक्य लक्षात ठेवा, आपण त्यांच्या हिताचं कार्य करीत असेल ना, तर तुकाराम म्हणतात ते माता पिता धन्यवाद आहेत. अभंगाचं पहिले पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक, त्याचा हरिक वाटे देवा.
इथून पुढे खरं कीर्तन चालू होणार आहे. गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जमत सत्तीस रणित आहे का भरपूर लोक आहे संपूर्ण भरलाय. त्यामुळं आपण वाचू ते वाचा. मग काय वाचायचे? वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी. वाचायचंच असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. आणि वाचित असताना कलियुगामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय कृपा करतात. शेवटची कथा कीर्तन संपलं. भाव धरून वाचली पाहिजे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. कोणावर कृपा केली जाता जाता बोलून जातो माऊली आपण सगळे आनंदित राहिलो. मुळगाव घेणं नावाचं गाव आहे. रामशेठ घेणं म्हणून कॉर्नरलाच घर मोठे. त्यांचे बंधू आणि त्यांना दादा म्हणायचे. शेनी लांबलचक, गालावर गंध, कपाळाला गंध, कानाला गंध, सगळ्या अंगाला गंध आणि छंद मात्र माऊलीचा लागला. सारखं माऊली 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 म्हणायचे. मोठा भाऊ मारुतीबा तोंडेकरांचा शिष्य रामशेठ मामा रामशेठ त्यांचं नाव. मारुतीबा तोंडेकरांचे ते शिष्य त्यांच्याकडे गायन शिकलेले. मग त्यांचा मोठा भाऊ म्हणजे ते दादा म्हणायचे अरे राम तुझ्यावर मारुतीबा तोंडेकरांची कृपा आहे. तू राम आणि ते मारुती असे त्यांचा भावांचा विनोद चालायचा. तुम्ही ऐकताय ना. आता भावांचं बोलणं संपलं तो विनोद नामच राहिला. त्या दोघा भावांचा विनोद चालायचा. ते म्हणायचे दादा तुम्ही लईच माझी टिंगल करता. अरे टिंगल करीत नाही रे मारुतीची तुझ्या कृपा झालेली आहे. निदान माऊलीची माझ्या होणे ना रे काहीतरी युक्ती करणार आहे. बारक्या भावाने सांगितलं दादा तुम्हाला वर्षभर त्याग करावा लागेल गावाचा. पारमार्थिक वृत्ती विचारायची होती. मी त्याच्या पुढे जाऊन बोलतो घरामध्ये डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, शिक्षक आहे, श्रीमंत घर आहे आणि विचार पारमार्थिक. काय करावं लागेल? बुलेट चालू केली, गाडी बसवलं आणि भावाला आनंदीत त्याला इंद्रायचं स्नान दोघांनी केलं. प्रदक्षिणा केली, माऊलीचं दर्शन घेतलं आणि आपल्या मोठ्या भावाला दादाला आजान वृक्षाच्या झाडाखाली बसवलं. रामशेठ बाहेर गेले, दुकानातून ज्ञानेश्वरी आणली आणि आपल्या भावाच्या पुढे ठेवली. दादा जोपर्यंत माऊली तुमच्यावर कृपा करणार नाही तोपर्यंत तुम्ही आळंदी सोडायची नाही. भावाने पण भावाचं ऐकलं. वाचता येत नाही करायचं काय? पण सांगितलं काही करा पण तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीवर बोट फिरवा. मामा सोपं नाही. बोट फिरवायला सुरुवात झाली. ओम नमो जे अध्या वेद प्रतिपाद्या जे जे सजून विद्या आत्मरूपा तेव्हा तोचे गणेश सगळा अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो. ओव्या चालू झाल्या, वाचता येत नाही पण बोट फिरवायला सुरुवात केली. 1 पारायण झालं, 2 पारायण झाली, 10 पारायण झाली, वर्षभर पारायण झाली. बोट सुरुवात फिरायला झाली होती. वर्षभर बोट फिरलं आणि जेव्हा 108वं पारायण आलं रंगनाथ बाबा अतिशोक्ती नाही आणि आता सगळा विधी उरकला आणि पारणाला बसायचे. 108वं पारायण सुरू करायचे. तोंडातून वाणे फुटले आणि त्यांच्या अडाणी माणसाच्या अंगठ्याबद्दल माणसाच्या तोंडातून माऊलीने कृपा केली. त्यांनी ज्ञानेश्वरीचं बोट सोडलं नाही. आता माऊलीने ते बोट धरलं आणि त्यांच्या मुखातून सुरू झालं ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या. ज्ञानेश्वरी वाचता येऊ लागली. कृपा करी हरी तयाव. भावनेने काय वाचायचे वेपर्यंत कादंबऱ्या नाहीत. शिरूरला ह्या गावात काय झालं, त्या गावात कोणाच्या गावात काय व्हायचे ते होऊ द्या. या देहरुपी गावात आपण जन्माला आलो याचं काय करायचे ते पहिलं बघा. साऱ्या गावाची उचापत करीत बसतो स्वतःचा जीव विसरून जातो महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आता बारीक आहे का? तुकाराम महाराज म्हणतात या अभंगाच्या 3 चरणाच्या नियमावलीप्रमाणे जो कोणी जीवन जगत असेल त्याच्या चरणाची सेवा मला घडू दे. शेवटच्या चरण तुका म्हणे
माझ्या दैवा पावनाही पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे दिवा वेळेच्या पुढे 6 मिनिटं मी गेलो सगळ्यांची क्षमा मागतो आज ठिकाणी आदरणीय वंदनीय माझेच मित्र किसनदत्त गायकवाड यांचं प्रथम पुण्यस्मरण दोन्ही भावांनी बहिणींनी चुलत भावांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं योजना आहे आणि त्याच्यातून प्रवचन करण्याच्या माध्यमातून हा प्रयत्न करायचा होता जागे अभावी काल ठरलं संध्याकाळी कीर्तन करायचं कीर्तनाच्या माध्यमातून तात्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो आता पुन्हा मी पुनच्या पाया जीवन पाय भरे सुंदर काळकऱ्यांची साथ झाली एक वाक्य सांगतो आतापर्यंत पाबाला जे शिबिर व्हायचं माऊली पुणे जिल्ह्यातलं पहिलं शिबिर तुमच्या पिंगळे महाराजांचं जिल्ह्यातलं 34 वर्ष झाली माझ्या शिबिरात मुलं शिकतात आणि मग घरचे लोक म्हणतात या पोराला पुढे कडे ढकललं पाहिजे मग माझ्याकडून आयती शिकलेली मुलं दुसऱ्याच्या संस्थेत फायद्याची व्हायची तुम्हाला कळलं असं तर बघा ही फायद्याची व्हायची हे बऱ्याच दिवस माझ्या डोक्यात आलं नंतर मी विचार केला अरे आपलाच माल फुकाटचा दुसरी विकत घ्यायला लागली आणि त्यांचा गुणगौर म्हणून माझे विद्यार्थी म्हणू लागले शिकवायचं पिंगळे महाराजांनी कष्ट करायचे पिंगळे महाराजांनी आणि त्या पोरांना माझे विद्यार्थी ते इतरांनी म्हणायचं मग थोडीशी मला चालना मिळाली काही लोकांनी मला मदतही केली बाबूला चालू वर्षी संस्था चालू केली मला पोरं पाहिजे होती माऊली फक्त 7 एका झटक्यात 15 पोरं त्याच्यामुळं अतिशय सुंदर वातावरण तिथे आणि मला त्याची भीती नाही आता का भीती नाही बीएड झालेला पोरगा माझा कीर्तन करतो वाजवतो गातो सुनबाई वाजवते गाते कीर्तन करते माझ्या गैरहजेरीत मी रोजही जरी धंद्याला बाहेर गेलो धंद्याला म्हणजे कीर्तनाचे प्रवास मी या धंद्याला बाहेर गेलो तरी मला पाठीमागची काही चिंता अजिबात नाही एक माझं वाक्य लक्षात राहू द्या कोणावर रसू नका कोणा टाकू नका कारण कोणी कोणाचा माणूसपण कधी घेऊ शकत नाही पैसा कोणी कोणाचा घेऊ शकत नाही नशिबात जात नाही शेवटचं वाक्य मनात आणि ध्यानात जर असेल ना तर प्रारब्धात असेल तर सगळं मिळेल प्रारब्धाची जोडी धन आणि प्रारब्धाची वाडी मान अतिशय सुंदर संस्था मामा चालू झाली इथून पुढचं टार्गेट 30 पोरांचे एवढीचे एवढी पोरं ठरवले कॉम्प्युटर सहित शिकून बाहेर काढायची ते पटपटाला नाही शिकवायची त्यांचा शाळेचा स्वतः उंचांक झाला पाहिजे असं टार्गेट करून ते संस्था होणार आहे पण माझी पोरं इतर संस्थेत गेलो ते अधिकार गावतात आमचा शिष्य आहे ना आमच्या गावात असे काय तर म्हणून मी यंदा संस्था केली असतो मला तात्यांचं कीर्तन पुण्यस्मरणाचं करायला मिळलं माझ्या चुलत्याच माझं भाग्य मी समजतो पुन्हा शकला सगळ्याचं दर्शन घेतो आणि
वेळे कुर्रे वेळी देव